नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आपण जातोय सुधागडाला आणि बघू शकता आमच्यासोबत 40 जण आहेत आणि सगळे टाईप 1 डायबिटीज आहेत. तरी पण आता आम्ही गड एक्सप्लोर करायला जातोय. बघूया पुढे काय काय होतं. माझी फ्रेंड पर्णिका, प्रथमेश, आदित्य आमचा, संगीता, अपेक्षा, दिसलोच नाही आम्ही. आयुष, येड्यांचा बाजार, संगीत, श्रुतिका हाय आणि बाकी सगळे बसले. सर्व अभिजितला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि काहीतरी फेकून मारा. असेच मित्र पाहिजेत आयुष्यात, तरच आयुष्य पुढे जातं. मी सकाळी 7 वाजता घाटकोपरवरून निघालो. जो 3 तासाचा प्रवास आहे. हे आमचे करण दादा, हे आता इडली वाटप करतायत सगळ्यांना. खूप चांगले व्हॉलेंटियर आहेत. करण दादा हाय करा, करण दादा हाय करा. हे दरवर्षी इडली अरेंज करतात. बघा केवढा मोठा डबा घेऊन आले. इडली नको तुला, चटणी. हा निमित्त दरवेळी चटणी वाटत असतो. दरवेळी आता आम्ही ठाकूर विलेज पासून वरती गड चढायला चालू केलं आहे. सुधागड ट्रेक करायला चालू केला आहे. खाली ठाकूर विलेज आहे, ठाकूर गाव. तिकडून आता आम्ही वरती चालत चाललो आहे. थोडं जंगलाच्या वाटेतून जावं लागतं, मग पुढे जाऊन पहिली पारी लागेल. तर या गडाचा इतिहास असा आहे की हा सुधागड हा महाराजांनी राजधानी म्हणून निवडला होता. पण आजूबाजूचे किल्ले हे मोगलांच्या ताब्यात होते, त्याच्यामुळे याची निवड करण्यात नाही आली आणि रायगडला राजधानी केली. तर आपण पुढे गड एक्सप्लोर करूया. आज समोर दिसतोय तो सुधागड आहे. तर अजून आम्ही थोडं खाली पायथ्याशीच आहे. थोडं ट्रॅक करून आता पुढे जातोय. हॅलो, आता आम्ही बेसमेंटला आहे. पोचलो. आता पहिली पायरी चालू होणार आहे. आमच्यासोबत बन हॅलो, राहा. चला, बाय बाय. बाय बाय. ट्रॅक करून फर्स्ट पायरी लागलेली आहे. बघू शकता. वर सीडी चढताना खूप हलते, पण थोडी भीती वाटते, पण सेफ आहे, आपण चढू शकतो. पहिली सीडी आपण कंप्लीट करून आलेलो आहे. आता सेकंड सीडी इकडून चालू होते. आता सेकंड सीडी संपल्यानंतर पुढे बघूया काय आहे. चल लवकर चल. दोन सीड्या कंप्लीट केल्यानंतर आपल्याला असा काही व्ह्यू बघायला मिळाला. खूप सुंदर व्ह्यू आहे. सीडीच्या बाजूनेही येऊ शकतो, पण ते खूप रिस्की आहे. त्याच्यामुळे सीड्यांचा वापर करूनच गडावरती चढा, ते सेफ आणि बेटर राहील. गडावरती वर चढताना एक छोटासा आपल्याला कीटक दिसला. एक विनंती आहे, कोणीही कीटक वगैरे मारू नका. अजून एक वन्यजीव आपल्याला दिसलेला आहे, पण त्याला काय बोलतात हे काही मला माहीत नाही. गडावर महाराजांच्या काळातील पाण्याची टाकी आहे. तिथे आपण पिण्याचं पाणी भरू शकता. पाणी खूप गोड आहे, नॅचरल आहे. आपण आपल्या पाण्याचे बॉटल्स अशा पद्धतीने भरू शकता. आमचा 80% गड चढून झालेला आहे. आता हा लास्ट बुरुज बाकी आहे, तो आम्ही आता चढतोय. संगीता कसं वाटतंय? छान, मस्त. आणि गडावरचं जे पाणी आहे ते आम्ही आता पियालो, त्याच्याने खूप एकदम फ्रेश गोड पाणी आणि एकदम नॅचरल, सुंदर. एकदम मस्त वाटलं. नॅचरल वॉटर. हे आमचे चढतायत वरती, आता आम्ही पण चढतोय. सुंदर असा व्ह्यू. चला भेटूया पुढे. गड चढताना एवढा दम लागतोय. आपले मावळे कसे चढत असतील, कसे गड लढत असतील, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुंदर असा व्ह्यू आहे. इकडे बघू शकता. ऑलमोस्ट 90% गड आमचा झालेला आहे चढून. थोडासा बाकी आहे. आमचे काही मेंबर्स पोचले आहेत.
आम्ही त्यांच्या मागून जातो. रस्ता बघू शकता. पावसाचा थोडा खूप डेंजर आहे, पण पाऊस जराही पडलेला नाही आहे. पावसाने दगा दिला आहे. बघू उतरताना पडतोय का. अजून एक वन्यजीव रंग बदलणारा सरडा आपल्याला दिसलेला आहे. या गडाच्या बुरुजावरील शेवटच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढल्यानंतर आपण गडाच्या टोकावर पोचतो आणि या शिवकालीन पायऱ्या आहेत. फायनली आम्ही वर पोचलोय ट्रेक करून. आणि वरचा व्ह्यू बघा. काय व्ह्यू आहे जबरदस्त. फायनली पोचलो आहे. अजून पुढे आहे. आणि ही आमची पर्णिका ताई. सर्वात पहिला गडावर पोचल्यानंतर तिला झालेला आनंद आपण बघू शकता. आनंद तिला गगनात मावेना. उड्या मारत आनंद ट्रॅक करून आम्ही या मंदिराजवळ पोचलो आहे. शिव मंदिर. इकडे आम्ही जेवण वगैरे करणार आहे, पण सगळं आम्ही ते जे जेवण वगैरे करणार ते सगळं आम्ही खाली नेऊन टाकणार आहे. सगळेजण आता रेस्ट करतात. जेवल्यानंतर भेटू आपण, बाकीचा गड एक्सप्लोअर करू. हे आहे शिव मंदिर गडावरती. खूप सुंदर आहे. सगळेजण जेवायला बसले. शिव मंदिर. शिव मंदिराच्या मागेच इकडे तलाव आहे सुंदर असं. आणि त्या साईडला तिकडे गोराई मातेचं मंदिर आहे आणि पंतांचा वाडा आहे. तिकडे बहुतेक आम्हाला जायला नाही जमणार. तलावातलं पाणी पिण्यायोग्य नाही आहे, पण तिथे फोटोज खूप चांगले येतात. पब्लिक आमची चालते आहे. वरती पूर्ण फ्लॅट आहे, पण व्ह्यू खूप चांगला आहे. श्रू पहिल्यांदा ट्रॅक करत आहे. कसा आहे एक्सपिरियन्स? मस्त, खूप मस्त. ह्या दोन बहिणी मागे झाल्यात. खूप मस्त असा व्ह्यू आहे गडावर. फक्त एक विनंती आहे, गडावर कोणी कचरा वगैरे करू नका. जेवण वगैरे करा आणि ते सगळं खाली जाऊन फेका. गडावर कोणी टाकू नका प्लीज. गडावर आल्यावर इम्पॉर्टंट काम म्हणजे राजमुद्रा झालीच पाहिजे. ती आपण आता घेऊया. पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत 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 योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते. Three cheers for JDS. Hip hip. Hooray! Hooray! Hip hip. Hooray! Out the Josh! Out the Josh! Out the Josh! One day! One day! One day! Bharat Mata ki Jai! Bharat Mata ki Jai! Bharat Mata ki Jai! Jai 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 Bhavani! Jai 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 Shivaji! Jai 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 Shivaji! Jai 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 Bhavani! गडावर ही एक चोरवाट आहे. युद्ध परिस्थितीत गडावरून बाहेर पडण्यासाठी काय नियोजन होते महाराजांचे, जबरदस्त. गडावर सुंदर असं भोराई देवीचं मंदिर आहे. भोराई देवीच्या नावावरूनच भोरकगड असं गडाला नाव होतं. नंतर ते चेंज करून महाराजांनी सुधागड असं ठेवलं. सुधागड ही राजधानी म्हणून योग्य होतं, पण रायगडावरून कोकण पट्ट्यावर लक्ष ठेवणं महाराजांसाठी सोयीस्कर होतं आणि पुण्या साईडला पण लक्ष ठेवणं सोयीस्कर असल्यामुळे राजधानी रायगडाची निवड झाली. गाईस पाऊस खूप असल्यामुळे आम्ही बाकीचा गड एक्सप्लोअर करू नाही शकलो. भोराई देवीचं मंदिर होतं, पंतांचा वाडा होता, महादरवाजा होता, पण तिकडे जाऊच नाही शकलो कारण पाऊस खूप होता. आणि उतरताना पण काही शूटिंग करायला जमलं नाही कारण पाऊस एवढा होता की पाय सगळं स्लिप होत होतं. मोबाईल पण हातात पकडायची काही पाता नव्हती. त्याच्यामुळे पण गड सुंदर आहे. उतरताना खूप स्लिपरी आहे पावसामध्ये. तर पावसामध्ये तुम्ही येऊ नका असं मी बोलेल. तुम्ही थंडीमध्ये वगैरे उन्हात येऊ शकता कारण खूप स्लिपरी होतो. तर आमचा 40 जणांचा ग्रुप होता. आम्ही एकमेकाला पकडून उतरलो. बट ठीक आहे. आता पण तुम्ही बघू शकता पाऊस
माझ्या मागे चालूच आहे, सगळेजण चालले आहेत. ढगांचा आवाज बघू शकता, त्याच्यावरून तुम्हाला समजेल काय पाऊस पडला असेल. ठीक आहे, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.